भाजपकडून आज कोल्हापुरात तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती। या रॅलीला अमल महाडिकांसह भाजपचे अनेक नेते यामध्ये सहभागी झाले होते। तसंच कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या माजलगावमध्ये भाजपने भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढली। राष्ट्राचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीसाठी माजी खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यावेळी मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या रस्त्याच्या व्यवस्थेने अखेर प्रशासनाचे डोळे उघडले। पेगलवाडीतील रस्त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांनी या रस्त्याची पाहणी केली। रस्त्याची दुर्दशा दाखवणारा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर एबीपी माझाने घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांची बातचीत केली। यानंतर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून दखल घेण्यात आली। प्रशासनाला तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या। अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने कुठली क्वालिटी नाही। मी सुद्धा मान्य कुठल्याही कामाला क्वालिटी नाही। कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी साहेब यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। 100% मी तुमच्या जनतेच्या सर्वांना विनंती, मी जरी सत्तेतला आमदार असो परंतु सर्व पक्ष तालुक्यातील जर आपल्यावर असा अन्याय होत असेल तर इथून पुढे आपल्याला सगळ्याला पक्षाच्या व्यतिरिक्त लढावा द्यावा लागेल। आणि या शासनाला म्हणजे शासन काही करत नाही, खाल्ले अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे कामं करतात। नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडीतील शाळकरी मुलांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली। शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यात विद्यार्थ्यांनी खड्डे आणि चिखलातून पायपीट करावी लागत असल्याचं वास्तव दाखवलं होतं। यानंतर आदित्य ठाकरेंनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। नाशिकमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय द्यावा, कुटुंबातील सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी आणि नाशिक शहर हे तात्काळ खड्डेमुक्त व्हावं यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। महानगरपालिकेच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मुक्त नाशिक शहर आम्हाला मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे। खड्ड्यांमध्ये झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार ही आमची मागणी आहे। काल परवा 519 कोटी रुपयाचं टेंडर व्हावं आणि त्याचं ते दुर्दैवानं संबंध जामनेरशी जोडला जावा। हा योगायोग म्हणायचं काय हे शासनाने आणि पत्रकारांनी खरं शोधावं। म्हणायचं काय पद्धतीने पैसे खायचे, किती खायचे, भस्म्या झाला की काय ह्या लोकांना हो। नाशिक महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुरू असलेल्या खड्ड्यांविरोधी आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भेट दिली। यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला। तसंच माझ्या दौऱ्यानंतर नाशिकमध्ये रस्त्यांची डागडुजी सुरू झाली असं आदित्य ठाकरे म्हणाले। माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर फटाफट तिथे जेसीबी दिसतायत, कामं सुरू झालेली आहेत। पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य काही केल्या कमी होत नाहीये। वडपा परिसरात वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। सकाळी नाशिकला जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनाही 25 मिनिटं खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। नंतर त्यांनी एक्सवर वडप्याचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला टीका केली। ट्रिपल इंजिन सरकार नक्की कोणता विकास करतात असा सवाल त्यांनी विचारला। नाशिक शहरातले खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आता 5000हून अधिक खड्डे बुजवण्यात आले। येत्या 1 ते 2 दिवसात 15000 खड्डे बुजवण्याचा दावा प्रशासनाने केला। जलवाहिनी आणि इतर युटिलिटी टाकण्यासाठी 6 महिने वाहतुकीसाठी बंद करणारे रस्ते तात्काळ सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत। 6 प्रकारची युटिलिटीज पाथर्डीपासून आपण तपोवनपर्यंत टाकतोय। हे या रोड खाली जर तुम्ही मला विचारला की रोडची पोल खोल करा तर आम्ही तुम्हाला खोलून दाखवेल किती युटिलिटीज याच्या खाली गेलेली आहे जे पुढे 30 वर्ष आपण खोदणार नाही अशी। आता परंतु ऑफकोर्स याच्यासाठी काम करायला वेळ लागतो, पण आता हे सगळं काम युटिलिटीच्या ऑलमोस्ट संपत आलेला, फक्त मध्ये 2 सर्कल राहिले आहेत। ते क्रॉसिंग्स आपण आता पुढच्या 1 महिन्यात करणार।
पुण्याच्या चाकणमधील उद्योजकांच्या विविध अडचणींबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांनी महत्त्वाची माहिती दिली. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतराचा इशारा दिल्याचं समोर आलं. उद्योजकांच्या समस्या चर्चेपुरत्या न ठेवता त्यावर ठोस मार्ग काढणार असल्याचं सामंत म्हणाले. या संदर्भात 16 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुलकर्णी साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. 4 वाजता आल्यानंतर 6 वाजेपर्यंत तुमचे 90% प्रश्न मी सोडवलेले असणार. डोंट वरी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर सपोर्ट. Yes. थँक्यू. मला सांगा कधी आहे, त्यानुसार मी इथे व्यवस्था 16 तारखेला 4 वाजता ठिकाण तुम्हीच मला सांगा ना, तिथे येतो मी. येस सर. तुमच्या असोसिएशनचं ऑफिस आहे का? आहे, ऑफिसमध्ये आहे सर. चला, मी ऑफिसमध्ये येतो असोसिएशनच्या. आपलं डन. चाकण MIDCत खड्डे आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत 16 तारखेला चाकणमध्ये जाणार आहेत. उदय सामंत चाकणमध्ये येणार असल्यानं आता अधिकारी खडबडून जागे झाले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि MIDC मुख्याधिकाऱ्यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमागची कारणं अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांना जोडणारा 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग सध्या धानोरा हा शहराच्या पुढे पूर्णतः खड्डेमय झालाय. छत्तीसगडमधील मानपूर आणि रायपूरसारख्या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या मार्गावर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती असून हा राष्ट्रीय महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल नागरिक विचारतायत. राष्ट्रीय महामार्ग 930D हा मार्गाची सध्या अतिशय दयनीय झाली आहे. आपण बघू शकता राष्ट्रीय महामार्ग 930 आहे, जो चंद्रपूरहून छत्तीसगडकडे जातो. गडचिरोली शहरातून जाणारा हा रस्ता धानोऱ्याच्या पलीकडे अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. धानोराच्या पुढे या रस्त्याची अक्षरशः खड्डेमय रस्ता झाला असून या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. गडचिरोलीत सुरजागड लोह प्रकल्प आहे. या लोह प्रकल्पातून हजारो ट्रक रोज माल वाहतूक करतात आणि याच मार्गाने माल वाहतूक करणारे ट्रक जात असतात. भिलाई छत्तीसगडमधील भिलाईकडे हा माल जातो आणि या रस्त्याने वाहतूक करताना वाहनधारकाची कशी कसरत होत आहे हे आपण दृश्यांमध्ये बघू शकता. या सध्या पाऊस थांबला आहे, मात्र पाऊस जर आला तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनधारकांना खड्डा कुठे आहे हे सुद्धा समजणं कठीण जाते. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होते? हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असला तरी या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे. या रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पावसाळा संपताच या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली. 960 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरूनही पिंपरी चिंचवडकरांना खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आणि अशाच परिस्थितीत या समस्यांवर उपाय काढण्याऐवजी सत्ताधारी भाजपनं नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याची तयारी सुरू केली. शहरात पुन्हा पे अँड पार्क पॉलिसी राबवण्याचा घाट पिंपरी चिंचवड महापालिकेनं घातलाय. स्थायी समितीनं या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार शहरातील 350 किलोमीटर रस्त्यांवर 3 भागांमध्ये पे अँड पार्कचे दर ठरवण्यात आले. यात मेट्रोनं प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला 10 तास पार्किंगसाठी 30 रुपये मोजावे लागतील, तर 18 मीटर रस्त्यालगत स्वतःच्या घरासमोर देखील वाहन उभं करण्यासाठी मासिक शुल्क आकारलं जाणार आहे. त्याच्यामध्ये 5 रुपये टू व्हीलर आणि 10 आणि एका रस्त्याला तशा पद्धतीने आपण आकारतोय. काही रोड जे आहे एकदम प्रीमियम रोड्स आहेत की ज्या ठिकाणी जास्तीची वर्दळ आहे, त्याच ठिकाणी फक्त फोर व्हीलरला आपण 20 रुपये आणि 10 रुपये टू व्हीलरला अशा पद्धतीने आपण हे धोरण राबवायचा प्रयत्न आपण GBला हे दर निश्चिती करण्यासाठी पाठवतोय की अवजड वाहनांना त्यांच्या ठिकाणी पर्यायी त्यांची जागा असतात कंपनीजमध्ये, परंतु ते भर रस्त्यामध्ये लावतात. तर ज्यावेळेस त्यांना पैसे त्याचे भरावे लागतील तर ते निश्चितपणे रस्त्यांना ट्रॅफिकचं प्रमाण कमी होऊन जाईल.
पुण्यातील मुळशी धरण क्षेत्रात यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. 10 ऑगस्टपर्यंत एकूण 6,223 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 3,450 मिलीमीटर अधिक पाऊस झाला. एल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये पाऊस थांबल्यानं धरण भरणार की नाही अशी भीती होती. मात्र जुलैमध्ये 2 टप्प्यात आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली धरणं भरली आहेत. त्यामुळे यंदा पाण्याचं चित्र हे दिलासादायक असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता मिटली आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतला इथे आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 मुलींच्या मृत्यूच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक केली. या सर्पदंशाच्या प्रकरणात एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमामध्ये आदिवासी शासकीय आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेनं मोठा गोंधळ उडाला होता. 7 ते 8 दिवसांपूर्वी शाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसू लागल्या, रडू लागल्या आणि काहींना घुंगरांचे आवाज येऊ लागले. ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं मुख्याध्यापकांना माहिती दिली. मात्र दुसऱ्या दिवशी ही बातमी गावात पसरताच भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर जवळपास 600हून अधिक मुलींनी वसतिगृह सोडून आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. घटना समजताच आरोग्य विभागाचं पथक वसतिगृहात दाखल झालं. तपासणीनंतर हा भूतबाधेचा प्रकार नसून हिस्टेरिया नावाचा मानसिक आजार असल्याचं डॉक्टर म्हणाले. दरम्यान सर्व विद्यार्थिनी आणि पालकांशी बोलून त्यांचं समुपदेशन सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. सध्या मुलींना समुपदेशन करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्याध्यापक चौधरी यांनी सांगितलं. भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकॅट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्रिका म्हणून सांगितलं. जसं एखाद्या मुलाला वाटलं की बा मला होत आहे आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होत आहे, त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकॅट्रिस्ट टीमने काढलेला आहे. त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली. अनिसच्या टीमने एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत. त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला. तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यस्त करून दिली. हाँ, और तो उनको दवाखाना लाया, हाँ, दवाखाना इलाज किया, हाँ, उसके बाद में उनको कोई ठिकाना ही नहीं था. मैंने बोला कि बच्चे वैसे इलाज भी डॉक्टर लोग भी अच्छा किया बेचारा. अच्छा, हाँ, और मास्टर भी आया था. मास्टर उनका भी गलती नहीं है. अच्छा, हाँ, तो मैंने बोला कि उनसे भी लिया गया. हमने बोला कि छुट्टी दे दे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मेळघाटात गेल्या 3 दिवसांपासून तळ ठोकून आहेत. अंनिसाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समुपदेशन केलं जाते. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचं समुपदेशन करत आहोत. विद्यार्थ्यांनी कुठलीही मनात शंका न बाळगता पुन्हा आपल्या शाळेमध्ये जावं असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ सदस्या नंदिनी जाधव यांनी केलं आहे. आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे. त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागानं बाई रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टर संदीप पगारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. कुत्र्यानं चावा घेतल्याच्या रुग्णांच्या आकड्याबाबत दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रुग्णालयात श्वानदंशांच्या 58 नोंदी असताना डॉक्टर पगार यांनी 110 ते 130 रुग्ण असल्याचं सांगितलं असा आरोप आहे. 10 ऑगस्टला ही नोटीस देण्यात आली असून KDMCला डॉक्टर पगार यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशे दुर्घटनेतील नागेश गायकवाड यांच्या पत्नीनं आत्महत्या केली.
मोशी दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यात आपल्या पतीला गमावलेल्या 23 वर्षीय सोनाली गायकवाड यांनीही आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवलेली आढळली नाही. अजून ना FIR दाखल आहे ना कोणती तक्रार घेतलेली. त्या कारणास्तव आमचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत काहीतरी घातपात झालेला आहे. सासू सासऱ्यांचं पहिल्यापासून तिच्यासोबत टॉर्चरच होतं. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तिच्यासोबत काही ना काही घातपात झाला आहे. त्यामुळे त्यांनी गुपचूप इथं आणून मृत्यूदंड टाकलेला आहे. मुंबईच्या घाटकोपरमधील दरड दुर्घटनेनंतर ठाण्यातील डोंगराळ भागातील बेकायदा वस्त्यांचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा परिसरातील 14 ठिकाणं दरडप्रवण हॉटस्पॉट म्हणून ओळखली गेली असून इंदिरानगर, डोगरीपाडा सारख्या भागात हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आहे. दरवर्षी फक्त नोटीस देऊन प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप भाजपचे सुरेश कांबळे आणि राष्ट्रवादीचे मनोज प्रधान यांनी या सगळ्या प्रकरणी तातडीनं सर्वेक्षण करून MMRDAच्या इमारतींमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. आज नाही तर उद्या ही अशीच दुर्घटना ठाण्यात कधीही होईल. त्यामुळे माझं असं मत आहे, महानगरपालिकेने वेळेवर जागं व्हावं, एक सर्वेक्षण केलं पाहिजे. MMRDची एवढ्या खाली सगळीकडे आपल्या बिल्डिंगा बांधून ठेवल्या आहेत, FSI दिलेले आहेत, मग कमीत कमी त्या लोकांना इथे शिफ्ट केलं पाहिजे. ते जे असे काही ठिकाणं आहेत जिथे अत्यंत धोकादायक अशा दरड आपल्या इथे 17 मला वाटतं दरड क्षेत्र आहेत, तर त्या ठिकाणी मला वाटतं ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा या ठिकाणांची तपासणी करून त्यावर अंमलबजावणी करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहेत. देशात पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण निश्चित करण्यात आलंय. या नव्या नियमांनुसार आता देशातील कोणत्याही शाळेच्या किंवा शैक्षणिक आवारात ठरवून दिलेल्या मर्यादेतच कॅलरी, साखर आणि मिठाचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ देता येतील. शालेय कॅन्टीन किंवा कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या हाय कॅलरीज पदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, भेसळयुक्त पनीर अशा अनेक कारवाया FDAकडून करण्यात आल्या. आता तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागानं डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांपैकी 3 शाखा मुंबईतल्या तर 4थी शाखा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातली असल्याची माहिती समोर आली आहे.